तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग अर्थातच श्री वैद्यनाथाच्या दर्शनाकरता परळीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्तानं आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया या मंदिर परिसरात। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे सध्या उपस्थित आहेत। हरिदास, कसं वातावरण आहे त्या ठिकाणी? लागूजी या ठिकाणी सांगता येईल की 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाणार आहे वैद्यनाथ प्रभूचं मंदिर आहे। या ठिकाणी परिसरामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा बालवृद्धांचा जो नांदे आहे या ठिकाणी पाहायला मिळते। महिला असतील पुरुष असतील मोठ्या उत्साहानं आज महाशिवरात्रीचं दर्शन या ठिकाणी घेतात। पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे सर्वांना सुलभ आणि चांगलं दर्शन व्हावं यासाठी या ठिकाणी जे नियोजन केले आहेत अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे भाविक येणार आहेत तर मनोभावे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि या मंदिरात या वैद्यनाथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी ज्या पिंडीचं दर्शन घेईल आणि पिंडीला स्पर्श करील, स्पर्श दर्शनाने या ठिकाणच्या मनोभावे या ठिकाणची ज्या इच्छा येतात या स्पर्श दर्शनाने पूर्ण होतात। त्यामुळे वैद्यनाथाचं स्पर्श दर्शन हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी समजलं होतं। त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आगळं वैद्यनाथाचं मंदिर या ठिकाणी हे पाहायला मिळते। लागूजी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।